मिलिंद, याच गोष्टींकडे बघायचं ठरलं तुमचा माईक, जर ही गोष्ट आपण बघितली तर साधारण 90च्या दशकामध्ये लोकांना धक्का बसायचा. मला आठवतंय अनेक पत्रकार असे होते की 95 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे. अनेक संपादक मला असे माहिती आहेत मेनस्ट्रीम वर्तमानपत्रांमधले, त्यांना धक्का बसला होता. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे ऍक्सेप्ट करून, म्हणजे जसं काँग्रेसचं सरकार एक ऍक्सेप्ट करून चाललं जायचं, तशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे का? आणि त्याच पद्धतीने 95 नंतरचं राजकारण बदलत गेले का? म्हणजे भले शिवसेना भाजप 99 मध्ये निवडणूक हरल्या, ते विरोधी पक्षात राहिले, तरी त्यांचा एक दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी राहिला. आता विरोधी पक्षांचा दबदबाच पूर्ण गायब झाल्यासारखा वाटायला लागलेला त्याच्यामध्ये. नाही, मला दोन गोष्टी म्हणायच्या साहिल. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आणि देशातलं वेगळं आणि आपली काही नैतिकता जास्त आहे बाकी लोकांची कमी, हे मी मानत नाही. म्हणजे देशभरात जसं होतं तसंच महाराष्ट्रात होतं. हे उगीच आपल्याला फॉलो द ट्रेंड. वी फॉलो द ट्रेंड. नाही, वी रादर क्रिएट द ट्रेंड. म्हणजे असं आहे की जर लालू यादवनी एकदा म्हटलं होतं की जेवढं करप्शन साऊथचे किंवा महाराष्ट्राचे पॉलिटिशियन करतात ते आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे शेवटी बिल्डर असू द्या, टेलिकॉम कंपन्या असू द्या, आता मला म्हणजे स्पेसिफिक आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. तर ट्रेंड वी क्रिएट द ट्रेंड, रेस्ट ऑफ द पीपल फॉलो इट, असं माझं मत आहे. म्हणजे ते बंगाल आणि महाराष्ट्राच्याबद्दल उगीच आपण एक म्हणतो की नाही ते फार इंटेलेक्च्युअली वगैरे वगैरे, असं काही नाहीये. मुद्दा असा आहे की राजकारण जे गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12 वर्षाचं म्हणतो की का बदललं, तर 1989 पर्यंत देशामध्ये एका पक्षाची सत्ता होती, म्हणजे अगदी फुल मेजॉरिटीची सत्ता होती. आपण ते 3 वर्ष सोडले जर 77 ते 80चं, ते 25 वर्षानंतर 2014 साली झालं. 89च्या पूर्वी शरद पवारांनी पक्ष विलीन केला होता ना काँग्रेसमध्ये. शरद पवार वेगळे गेले, पण शरद पवार हॅज टू कम बॅक टू काँग्रेस. परत जेव्हा काँग्रेस कमजोर झाली, शरद पवारांनी बंड कशावर केलं की विदेशी नागरिकता, किंवा ममता बॅनर्जींनी पण केलं. म्हणजे असं वेगवेगळ्या रिजनल पार्टी आल्या. तर जेव्हा दिल्लीतली सत्ता कमजोर होती तेव्हा सगळे रिजनल पार्टी म्हणा किंवा इतर लोकांना ताकद मिळती. आणि जसंच म्हणजे ते जसं राजीव म्हणाले की ते काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, तर बीजेपी जेव्हा पॉवरफुल झाली देशामध्ये, तर हे आपल्याला तेच बघायला येतो. ऍक्शन रिप्ले म्हणू शकतो आपण. आणि महाराष्ट्रात कदाचित त्याला उशीर याच्यासाठी झाला कारण महाराष्ट्रात बीजेपीकडे तेवढी ऍब्सोल्यूट मेजॉरिटी कधी आली नाही. आणि यावेळी ती आली म्हणजे 130 वगैरे, पण अजूनही बीजेपीला स्वतःची मेजॉरिटी मिळालेली नाहीये. तर कदाचित ते जे पडसाद आपल्याला महाराष्ट्रात आज बघायला मिळतात ते उशिरानी, त्याचं एक कारण आहे. पण एकूण जेव्हा केंद्रातील सत्ता मजबूत होते तर हे सगळे रिजनल पक्ष त्यांची ताकद कमी होते. आणि दुसरं जे 95 तुम्ही उदाहरण दिलं, तर भुजबळ आले होते. मला अजूनही आठवतं की भुजबळ आज म्हणाले की मी 85 ते 90 पर्यंत मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा, तरी मी लढायचो. आणि मला अजूनही आठवतो की 96 मध्ये उलट शरद पवारांनी शिवसेनेला तोड देण्यासाठी शिवसेनेचाच माणूस लीडर ऑफ ऑपोजिशन केला आणि भुजबळ एकटे लढले. तर त्यावेळी मला अजूनही आठवतं भुजबळांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की काँग्रेसचे जे नेते आहे त्यांना काय आहे की ते लोड आणि तकल्यावरती बसून त्यांना पांढरे कपडे घालून त्यांना काय म्हणजे राजकारण म्हणजे त्यांचं असंच आहे की एकदम आरामचं आहे. तर मी म्हणजे भुजबळ स्वतःच्या बद्दल म्हणायचे मी तर लढणारा माणूस, मला यांच्यासारखं लोळायचं नाहीये लोड तक्क्यावरती. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की आता सगळेच लोक लोडवरती आहे ना. म्हणजे सगळेच पक्ष जे आहे ते कोणी रस्त्यावरती नाहीये. त्यांना जसं काँग्रेसच्या स्टाईलमध्ये पांढरे कपडे, लोड, काँग्रेसची जी मीटिंग व्हायची तिथे गद्देला टाकून वगैरे वगैरे गाद्या लावून, तर सगळेच पक्ष आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठला विरोधी पक्ष दिसत नाहीये. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तुम्ही योगेंद्र यादव यांचा मागे एकदा एक किस्सा सांगितला होता. योगेंद्र यादव असं म्हणाले होते की काँग्रेस पक्ष म्हणजे, त्यांनी उदाहरण डीटीसीचं दिलं होतं, आपण मुंबईतल्या ट्रेनचं देऊ शकतो की लोकल ट्रेनमध्ये चढणारे 2 पद्धतीचे लोक असतात. की योगेंद्र यादवांनी दिलेलं उदाहरण की तुम्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रेन आली की एक सेट ऑफ लोक असतात की जे धावत पळत आतमध्ये चढतात आणि सीट पकडतात. दुसरे लोक असतात ते मध्ये उभे राहतात की मागून लोकांनी धक्का दिला की आपोआप तुम्ही डब्यामध्ये चढू शकता. तर काँग्रेस ते मध्ये उभे राहणारे लोक आहेत. त्यांना अजूनही असं वाटतं की जनतेने धक्का दिला की आपण चढून आतमध्ये जाऊ शकतो. आणि ट्रेनची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे, कारण एक ईडीचे अधिकारी मला सांगत होते की महाराष्ट्रामधल्या ईडीच्या केसेस फार डिफिकल्ट असतात, कारण त्याचा पेपर ट्रेल मिळणं फार मुश्किल होऊन जातं. पश्चिम बंगाल, ओडिसा किंवा उत्तरेतली राज्य आहेत तिकडच्या ईडीच्या केसेस सोप्या होतात, कारण तिकडे तुम्हाला कॅश मिळून जाते ताबडतोब रेड केली की. गुणात्मक फरक आहे फक्त. हुशार लोक आहेत महाराष्ट्रात. हा फक्त गुणात्मक फरक आहे.